पक्षाने यांना तिकीट दिलेली आहे. आता तुमची आमची जबाबदारी आहे यांना निवडून आणायची आहे. आणि म्हणून तुम्ही यांना निवडून दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गावाला निधी कमी पडून देणार नाही, त्याची जबाबदारी आज घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही मंत्री म्हणून काम करतोय, ऑल महाराष्ट्राचा मंत्री आहे. पण पहिला मी रायगडचा सुपुत्र आहे आणि रायगडसाठी झुकतं माप देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. ते तुम्हालाही देईल हा माझा शब्द आहे. मंडळी, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा, तुमची कामगिरी पार पडा. 7 तारखेला मतदानाच्या स्वरूपातून प्रत्येकाला आपल्याला 2 मतं देण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये आपल्याला एक धनुष्यबाणाच्या समोर सुमित दत्तात्रय खाते आणि नंतर अंजली हिराजी दुर्गावले यांना मशाल आणि अरुणा जानू हंबीर यांना मशाल, अशा या 2 साईडला एका माणसाला 2 मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती. माझी विनंती आहे, म्हणजे इकडे येतील जातील, काही लोक सांगतील बोलतील, परंतु ज्याने काही लोक बोलतात की आम्ही कॅच पकडली, कोणाची विकेट काढली, कोणाचं काय केलं, परंतु 7 तारखेला धनुष्यबाण आणि मशालीच्या समोरचं बटन दाबून समोरच्यांची विकेट काढून 9 तारखेला आपण विजय मिरवणुकीला यायचं आहे. हे माझं तुम्हाला आव्हान आहे. मंडळी, कधीतरी भाकरी परतवायला पाहिजे, आपल्याला माहिती आहे. जर भाकरी परतवली नाही तर ती करपून जाते. आणि म्हणून हीच ती संधी तुम्हाला आलेली आहे की तुमच्या जनाचे, तुमच्या मनाचे, तुमच्या घरातले, तुमचा ऐकणारे आणि 24 तास तुमच्या सानिध्यात इथं राहणारे हे उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. 3 उमेदवार, 2 महिला आणि 1 पुरुष आपला. हे सर्व तरणेबाण उमेदवार का दिलेले आहेत? तुम्ही कधीही हाक मारल्यानंतर ही सर्व मंडळी तुमच्या हाकेला होऊ देणारी आहेत. आज आमची आरपीआयची मंडळी आहेत, युडीडीची मंडळी आहेत, आपली शिवसेनेची मंडळी आहेत आणि कळत न कळत मदत करणारे राष्ट्रवादी असतील, भारतीय जनता पार्टी असतील, हे कळत न कळत तुम्हाला मदत करणाऱ्या सुमित लक्षात ठेव. कारण काही लोकांचे फोन आलेले आहे आम्हाला, बोले आता आम्ही रोज किती डाळ भात खायचे आहे, कधीतरी आम्हाला आमटी पण खाऊ द्या. आणि म्हणून करता तुझ्या रूपातून आणि आमच्या अंजलीताई आणि अरुणाताईंच्या रूपातून आपल्याला ही भाकरी परतवायची आहे. आणि आमच्या मनोजचा डायलॉग आहे की आम्हाला बदल हवा आहे आणि तो बदल आम्हाला नागोठणेकरांना तुमच्या रूपातून करून द्यायचा आहे. हे लक्षात ठेवा, ही माझी तुम्हाला विनंती करायला आलेली आहे. काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, मोहल्लेवाल्यांचा आमचा पूर्ण पाठिंबा. आमचे भाई आले, याचं कारण आम्ही जातीयवाद करत नाही आहे, आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय. आणि म्हणून माझी तुम्हाला आज विनंती आहे की आमच्या या गोरगरीब कुटुंबातल्या या मुलांना तुम्ही निवडून द्यावं, ही विनंती तुम्हाला करतोय. म्हणजे बाकी काही काम असू द्या, प्रसंग असू द्या, कुठेही असू द्या, ऑल महाराष्ट्रामध्ये, त्यासाठी तुमचा मंत्री तुमच्या पाठीमागं खमाल उभा आहे. आम्ही आज तुम्हाला शब्द देतो. म्हणजे निवडणुका येतील जातील, परंतु ही संधी तुम्हाला परत कधी मिळणार नाही आहे. हीच ती संधी आहे ज्या मक्तेदारी आहेत त्यांना त्याच घरी बसवण्याची, आणि ती वेळ आज तुम्हाला चालून आलेली आहे. बाकी कोणी इकडं तिकडं न पाहता ह्या धनुष्यबाण आणि मशाल यांच्या समोरचंच बटन दाबायचं आहे, बाकी कुठलंही बटन दाबायचं नाही आहे. प्रत्येकाला 2 मतांचा अधिकार आहे, ती मतं तुम्ही द्यावीत ही तुम्हाला विनंती करतोय. बाकी जे काय तुमच्या गावातल्या, वाड्यातल्या, वस्त्यातल्या, मोहल्ल्यातल्या, बौद्धवाड्या असतील, काही असतील, या सगळ्या भागातल्या जे काय विकास कामं आहेत. आणि म्हणून आज काही लोक गेली इकडची तिकडं, तिकडची इकडं, परंतु आमच्या ज्योती राऊत असतील, सेना अधिकारी असतील, भाभी आमची शबाना मुला भाभी असेल, या कायमच्या ठाम राहिल्यात आमच्या बरोबर, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मंडळी, तुम्हाला सांगू इच्छितो की आज 5 तारखेला निवडणूक होत्या
आता 2 दिवस आणखीन आपल्याला संधी मिळाली आहे. माझे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे, उमेदवारांसहित प्रत्येक गाव भेट होणं गरजेचं आहे. नंतर जेवढे शक्य होईल तेवढी घर भेट होणं गरजेचं आहे. लोकांना कळू द्या की आम्ही तुमच्या घराघरापर्यंत पोहोचू शकतो, आम्ही तुमच्या दारापर्यंत पोहोचू शकतो, आम्ही तुमच्या गावापर्यंत पोहोचू शकतो. आम्ही नुसतं गाडीत बसून पोहोचणार नाहीये, तर आम्ही पायी चालत पण पोहोचू शकतो. असे उमेदवार आम्ही आज तुम्हाला दिलेले आहात आणि म्हणून तुम्हाला आम्ही आव्हान करायला आलेलो आहात. माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या लाडक्या भावांना, म्हणजे आम्ही का सांगतोय, का बोलतोय? आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या लाडक्या बहिणींना पहिले एसटीला अर्ध तिकीट सुरू केलं. एसटीला महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, कुठल्याही जाती समाजाच्या माझ्या लाडक्या बहिणींना अर्ध तिकीट आहे ना. अर्ध तिकीट जोरात बोला जरा. त्यानंतर दर महिन्याला 1500 रुपये सुरू झालेले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावाची भेट मिळतायत ना. आणि आता लेक लाडली मुलगी पहिली जन्माला आल्यापासून 18 वर्षाची वयामध्ये येईपर्यंत 1,01,000 तिच्या खात्यामध्ये जमा होणार. काही भगिनींना माहिती असेल, नसेल त्यांनी माहिती करून घ्या. शेतकऱ्याला 6,000 पंतप्रधानांचे शेतकरी योजनेतून मिळत होते. आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला त्यात आणखीन 6,000 रुपये टाकून 12,000 वर्षाला माझ्या शेतकरी बांधवांना मिळतात. म्हणजे अशा अनेक योजना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, त्या कोणाला नाकारता येणार नाही आहेत. आणि म्हणून आज आपले उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहोत आणि त्यावेळेला जर तुम्ही जिल्हा पंचायत समितीचे सदस्य निवडून दिले तर मग आपली चॅनल साखळी होईल. आणि म्हणून छोटी मोठी कामं हे तिघजण करतील, मोठी कामं आहेत त्यासाठी हा आमदार तुमचा मंत्री तुमच्या पाठीशी ठाम होता. म्हणजे आमच्या मनोज वकील असेल, मनोज खांडेकर असेल, आमचे सगळे व्यासपीठावर इतर काय मान्यवर असतील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, महिला आघाडी, सगळे, या सगळ्यांना माझी विनंती आहे. आता हीच ती वेळ आलेली आहे. लोकांच्या घरापर्यंत, गावापर्यंत, दारापर्यंत जा, त्यांना सांगा, त्यांना समजावा. आणि जे आलेली लोक आहेत त्यांना आव्हान करतो आम्ही की आपण सर्व मंडळींनी डोळ्यात तेल घालून उभं राहून त्या लोकांना निवडून द्यायचे आहे. आता आम्हाला कळवलं की ही लढाई तरुणाईची आहे. तरुणाईला मत म्हणजे विकासाला मत. तरुणाई जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्यांचे आई वडील असतील, त्यांची भाऊ बहीण असतील, त्यांचे नातेवाईक असतील, या सगळ्यांना सांगण्याचं काम यामध्ये तुम्ही करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण लोकांनी ही संधी गमावली तर भविष्यात परत कधी तुम्हाला संधी येणार नाही आहे. कारण आज ही संधी तुम्हाला का देण्यात आलेली आहे? कारण काही लोकांची मी मगाशी सांगितली, फक्त अमित आणि अमित, दुसरं कोणी नाही आहे. पण आता तुम्हीच नाही, आता आमचे बदल आहे. आमचा सुमित, आमची अंजलीताई आणि अरुणाताई